आता पाहूया आताच्या घडीच्या टॉप 9 मोठ्या बातम्या। पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकर आणि वडील दिलीप खेडकर फरार। खासगी कॅबमधून मनोरमा खेडकर पळून गेल्याची माहिती। पोलिसांकडून तपासात सहकार्य न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल। पूजा खेडकरचे आई वडील फरार। पोलिसांकडून पूजा खेडकरच्या आई वडिलांचा शोध सुरू। पूजा खेडकरला पोलिसांकडून नोटीस। 2016 पासून मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी 254 जणांची आत्महत्या। 158 जणांच्या वारसांना 15,80,00,000ची आर्थिक मदत। अद्यापही 96 वारसदार मदतीच्या प्रतीक्षेत। राहुल धोत्रे हत्याकांड प्रकरणी नाशिक भाजप माजी नगरसेवक उद्धव निमसेला अटक। 22 ऑगस्टला धोत्रेवर प्राणघातक हल्ला। 29 ऑगस्टला मृत्यू। फरार निमसे स्वतःहून पोलिसात हजर झाल्याची माहिती। वक्फ कायद्यातील काही तरतुदींवर सुप्रीम कोर्टाची स्थगिती। बोर्डात 3 पेक्षा जास्त सदस्य गैरमुस्लिम नसावेत। वक्फ बोर्डाचा सीईओ मुस्लिम असायला हवा। सुप्रीम कोर्टाचे निर्देश। भारतीय खेळाडूंनी हँडशेक न केल्यानं पाकिस्तानला मिरच्या झोंबल्या। पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाकडून आंतरराष्ट्रीय मॅच डायरेक्टरची हकालपट्टी। मैदानावर परिस्थिती हाताळण्यात अपयश आल्याचा ठपका ठेवत कारवाई। महादेवी हत्तीड पुन्हा नांदणी मठात आणण्याच्या हालचालींना वेग। उद्या उच्चस्तरीय समितीकडे अर्ज दाखल करणार। नांदणी मठ, वनतारा आणि राज्य सरकारकडून एकत्रित अर्ज सादर करणार। बंजारा समाज किंवा इतर समाज आदिवासींमध्ये येण्याचा प्रयत्न करत असेल तर आम्ही येऊ देणार नाही। भाजप आमदार संजय पुराम यांची भूमिका। धनंजय मुंडेंनी बंजारा समाजाला आदिवासींमध्ये समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी पत्र लिहिल्यानंतर पुराम आक्रमक। राजकुंद्राला आर्थिक गुन्हे शाखेने समन्स पाठवलं। 60 कोटींच्या फसवणूक प्रकरणात आज आर्थिक गुन्हे शाखेसमोर हजर राहण्यासाठी हे समन्स। देश सोडून जाण्यापासून रोखण्यासाठी शिल्पा शेट्टी आणि राजला लुकआउट नोटीस जारी।